आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। राज्यातल्या महाविकास आघाडीच्या सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं। पण 1 वर्ष जरी पूर्ण झालं असलं तरी गेल्या वर्षी साधारण नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये या महाविकास आघाडीची बीज रोवली गेली आणि पडद्यामागून बऱ्याच गोष्टी सुरू होत्या। आज होणार उद्या होणार म्हणता म्हणता अखेर अचानकपणे ज्यांचं आत्तापर्यंतच्या महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच फारसं पटलं नाही, किंबहुना ज्यांनी सातत्यानं एकमेकांवर टीकेचे आसूड ओढले, त्याच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं। सुरुवातीला मुख्यमंत्रीपद कोण घेणार यावरूनही खल होता, मंत्रिमंडळात खात्यांची विभागणी कशी असणार यावरूनही खल होता। इतक्या भिन्न मतांचे आणि विचारांचे राजकीय पक्ष एकत्र कसे नांदणार याबद्दल सुद्धा विविध मतमतांतर होती। पण अखेर घोडं गंगेत न्हायलं आणि राज्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असं एकत्रित सरकार सत्तेत स्थापन झालं। आणि बघता बघता या सरकारनं आपलं 1 वर्ष सुद्धा पूर्ण केलं। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हा अनेक आश्वासनांचा पाऊस शपथग्रहणाच्या आधीपासूनच या सरकारनं जनतेवर पाडला होता। पण गेल्या वर्षभरात यातल्या किती आश्वासनांची पूर्तता झाली? कारण या सरकारसमोर गेल्या वर्षभरात अनेकविध संकटांचे अडथळे आले होते। मग काही नैसर्गिक संकट असतील, काही मानवनिर्मित संकट असतील, कोरोनासारखी जागतिक महामारी असेल, या सगळ्या संकटांना तोंड देत या महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती आज होते आहे। आणि काही ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण काही मुद्द्यांवर नजर टाकूयात। या महाविकास आघाडी सरकारचं जे प्रगती पुस्तक आहे ते कर्जमुक्ती योजनेसाठी 10,000 कोटी रुपयांची घोषणा आणि तरतूद, गरजूंना 10 रुपयात शिवभोजन याची मात्र अंमलबजावणी झाली। घरपोच धान्य आणि शिधा वस्तू वाटप याची काही प्रमाणात अंमलबजावणी झाली। 5 दिवसांचा आठवडा, पण या असा निर्णय सरकारनं घेतला खरा, पण या कोरोनाच्या संकट काळात या निर्णयाचे मात्र 3 तेरा वाजले। नगराध्यक्षांची निवड पुन्हा एकदा नगरसेवकांमधून आधीच्या सरकारचा निर्णय होता थेट लोकांमधून, पण तो सुद्धा या सरकारनं पुन्हा एकदा बदलला। पोलिसांसाठी प्रत्येक जिल्ह्यात नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय या सरकारनं घेतला आहे। काही ठिकाणी त्याची पूर्तता झाली आहे, अनेक ठिकाणी याची पूर्तता बाकी आहे। दिशाच्या धर्तीवरती राज्यात महिलांसाठी कायदा आणण्याचा निर्णय या सरकारनं घेतला, पण अजूनही त्याची प्राथमिक तयारी सुद्धा या सरकारनं केलेली नाही, हे यापूर्वीच्याच न्यूज 18 लोकमतवरच्या चर्चेतून स्पष्ट झालंय। झोपडपट्टी मुक्त मुंबईसाठी एकच प्राधिकरण नेमण्याचा निर्णय सरकारनं घेतला, पण याही दृष्टीने सरकारचा फार काही प्रगती झाली आहे असं तूर्तास तरी वाटत नाही। आरेतली 600 एकर जागा वनासाठी राखीव करण्याचा मोठा आणि धाडसी निर्णय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं घेतला। शिवसेनेने यापूर्वी भाजपबरोबर सत्तेत असताना सुद्धा आरेमधल्या कारशेडला ठामपणे विरोध केला होता आणि आता केंद्र सरकारच्या अनेक पत्रांच्या आणि आदेशांना न जुमानता राज्य सरकारनं आपलं काम सुरूच ठेवलेलं आहे, विक्रोळीला कारशेड हलवून। तिकडे धारावी पुनर्वसन योजनेमध्ये लघु उद्योगांना वेगळी जागा देण्याचा एक वेगळा निर्णय या सरकारनं घेतला। यासह मराठवाड्यात शाळांच्या दुरुस्तीसाठी 1300 कोटी रुपयांची तरतूद केल्याचं म्हटलंय या सरकारनं। सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये आता मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारनं मागच्या अधिवेशनामध्येच घेतला, पण त्याची अजून अंमलबजावणी झालेली नाही। राज्यातल्या शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूमची संकल्पना सरसकट सर्वत्र म्हणजे शहरी आणि ग्रामीण भागात राबवण्याचा निर्णय झाला, पण या दृष्टीने प्राथमिक सोयीसुविधांचा मात्र अनेक ठिकाणी अभाव आहे। पर्यटनासाठी मुंबई 24 तास अशा प्रकारची संकल्पना राबवली। सुरुवातीला यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली, काही ठिकाणी प्रकल्प म्हणून काही दिवस यावर प्रयोगही झाला। हिंदू मिल स्मारकातील पुतळ्याची उंची वाढवण्याचा निर्णय या सरकारनं घेतला, त्यावरूनही वादविवाद आणि आरोप प्रत्यारोप झालेच। अंगणवाडी सेविकांसाठी 4500 पदं नव्यानं निर्माण करण्यात आली।
जिल्हा मुख्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष या नावानं कक्ष स्थापन करण्यात आला आणि त्यातून अपेक्षा व्यक्त करण्यात आली की लोकांनी थेट मंत्रालयात येण्याची गरज नाही, या कक्षाच्या माध्यमातून कामकाज होईल. पण यावरही विरोधकांनी टीका केली. सीमा प्रश्नावर समन्वयासाठी 2 मंत्र्यांची विशेष नेमणूक करण्यात आली. त्यातले एक आहेत एकनाथ शिंदे, जे आपल्यासोबत आत्ता जोडले गेलेले आहेत. आणि आपण थेट एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत करणार आहोत. राज्यातले अतिशय दिग्गज आणि स्वतः मुख्यमंत्र्यांच्या अतिशय विश्वासातले मंत्री म्हणूनही एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत ते, ठाणे जिल्ह्याचेही ते पालकमंत्री आहेत. शिंदेजी, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. पहिल्यांदा या सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं तुमचं अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. या वर्षभरात धन्यवाद. तुमच्या डोक्यातली अशी कुठली कामं आहेत की जी तुम्ही सुरुवातीला ठरवली होती आणि ती या वर्षभराच्या कालावधीत तुम्हाला पूर्ण करता आली? नाही, आधी तर वर्षभराच्या जे काही राज्य सरकार आमचं महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली काम करतंय, हे सगळं कोविडचं संकट असताना देखील एक दमदारपणे काम करतंय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय असेल, अतिवृष्टीच्या जे काही नुकसान झालं शेतकऱ्यांना त्याचं पॅकेजचा विषय असेल, त्याचबरोबर अशा कोविडच्या संकटात देखील जे अनपेक्षित संकट होतं यामध्ये दमदारपणे किंबहुना ज्या काही आवश्यक बाबी होत्या त्या पूर्तता त्याची करण्याचं काम मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली सरकारने केलेलं आहे. आणि अशा परिस्थितीत एक कोविडचं संकट आणि इकडे आर्थिक ताळमेळ या संदर्भात देखील जी काही जुळवणी सरकार करते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अशा काळात देखील गुंतवणूकदार 50,000 कोटीपेक्षा जास्ती, सुभाष देसाईंनी देखील त्याचा उल्लेख केला असेल. मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली सरकारचं काम व्यवस्थित चालू आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याचबरोबर नगर विकास विभागाच्या माध्यमातून जे गेल्या अनेक वर्षापासूनचं जे युनिफाईड DCRचा जे काही महत्वाकांक्षी जो विषय होता, हा जो काही प्रलंबित होता, त्याला देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या राज्यामध्ये सर्व शहरांसाठी वेगवेगळे नियम होते, विकास नियंत्रण नियमावली वेगळी होती, त्याचा इंटरप्रिटेशन वेगवेगळ्या आपापल्या सोयीने लोक घेत होते, त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या, त्यामुळे FSIचा गैरवापर होत होता. परंतु या युनिफाईड DCRमुळे राज्यामध्ये एकसूत्रीपणा, सुसूत्रीपणा आणि सर्वांना समान न्याय आणि विकास नियंत्रण नियमावली जी आहे एक समानपणे सर्व शहरांचा विकास त्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे FSIचा गैरवापर आपल्याला त्याला चाप बसेल आणि सर्वसामान्य माणूस हा फोकस ठेवून नगर विकास विभागाने काम केलेलं आहे. यामध्ये थोडंसं मी सांगतो तुम्हाला की त्याच्यात काही महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत की आता सर्वसामान्य माणसाला आपलं स्वतःचं राहण्याचं घर बांधायचं असेल 1500 फुटापर्यंत त्याला कुठलीही परवानगी लागणार नाही. 3000 फुटापर्यंत बांधायचं असेल तर 10 दिवसामध्ये त्याला परवानगी देणं बंधनकारक आम्ही केलेलं आहे. यामध्ये वाढीव FSI दिल्यामुळे हे जे काही गैरप्रकार होत होते ते यामध्ये त्याला चाप बसणार आहे आणि सर्वसामान्य माणसाला परवडणारी घरं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध त्या ठिकाणी होणार आहेत. यामध्ये SRAचे प्रकल्प, धोकादायक इमारतीचे प्रकल्प, म्हाडाच्या इमारती, सेजच्या इमारती, आपल्या धोकादायक ठाणे आणि MMR मधल्या इमारती, या सगळ्याच युनिफाईड DCRमुळे त्याला चालना मिळणार आहे. सर्वसामान्य माणसाला परवडणारं आणि हक्काचं घर मिळण्याचा मार्ग मोकळा यामध्ये होणार आहे. कृषी पर्यटनाला आम्ही चालना दिलेली यामध्ये. तुमच्या विभागाशी संबंधित असलेली एक गोष्ट आणि राज्य सरकारचा एक स्वप्नवत अशा प्रकारचा निर्णय, तो म्हणजे झोपडपट्टी मुंबईसाठी एक प्राधिकरण. स्वाभाविकपणे याच्या काही गोष्टी तुमच्या खात्याअंतर्गत येतात, पण हे प्राधिकरण सध्या कुठल्या स्वरूपात आहे? याचं काही काम सुरू झालंय? याची काही एक विशिष्ट योजना तयार केली आहे सरकारने तुम्ही? हां, बिलकुल. यामध्ये राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. मी त्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न केले. मुख्यमंत्री महोदयांनी त्याला सहकार्य केलं. इव्हन हाऊसिंग मिनिस्टर, गृहनिर्माण मंत्री यांनी देखील त्याला सहकार्य केलं. कारण मुंबईचं जे SRA प्राधिकरण आहे
त्यावर असणारा लोड लक्षात घेता ठाणे MMR साठी एक वेगळं झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण आवश्यक होतं आणि त्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. ते वेगळं प्राधिकरण या ठिकाणी, त्याचा CO वेगळा आणि त्याची सगळी यंत्रणा वेगळी. या MMRचे जे प्रस्ताव आहेत त्या झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मंजूर होतील. कारण जे काही प्रलंबित झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प जे थांबले होते, रखडले होते, याला या माध्यमातून चालना देण्याचाच उद्देश यामध्ये आहे आणि त्याची पूर्तता होती आहे, त्याची कारवाई सुरू आहे. जेव्हा पहिलं म्हणजे 95च्या वेळचं युतीचं सरकार सत्तेत होतं त्यावेळेला झुणका भाकर सारखी एक योजना महाराष्ट्रात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून सरकारने आणली होती आणि यावेळेला आता 10 रुपयात शिवभोजनाची योजना तुम्ही आणली. तुम्हाला असं वाटतं की ही योजना खरंच यशस्वी झाली आहे? कारण ठाण्यातल्या एका योजनेचं उद्घाटन तुम्हीच केलं होतं. बिलकुल यशस्वी झाली. कोविडच्या संकट काळामध्ये जेव्हा सर्व बंद होते, हॉटेल व्यापार, त्यावेळेस सर्वसामान्य माणूस जो आहे त्याला जेवणाची भ्रांत होती आणि अशा प्रसंगामध्ये शिवभोजन योजना जी आहे ही खूप कामी आलेली आहे. सर्वसामान्य माणसाला पोटभर जेवण मिळालं पाहिजे ही भूमिका शासनाची होती. कुणी उपाशी राहता कामा नये यासाठी ही योजना अद्याप आम्ही राज्य सरकारने सुरू ठेवलेली आहे आणि याचा नक्कीच लाखो लोकांना फायदा झालेला आहे. एक विषय जो तुमच्याशी संबंधित आहे, मराठा विषयातली जी समन्वय समिती आहे त्यातही तुम्ही लक्ष घालताय आणि सीमा विषयातल्या समितीतही तुम्ही लक्ष घालताय. आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात काय तुम्हाला वाटतं की राज्य सरकारची जर का 3 गोष्टीतलं अपयश असेल किंवा राज्य सरकारला त्या गोष्टींची पूर्तता करता आली नाही तर त्यातला एक मराठा आरक्षण हा विषय तुम्हाला म्हणता येईल? कारण त्याच्यात सगळ्यांना विश्वासात घेतलं नाही असं सातत्यानं आरोप झाला या सरकारवर. नाही, यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो मराठा आरक्षण जे आहे हे मराठा आरक्षण मागच्या युती सरकारमध्ये दिलं, कायदा केला, हायकोर्टाने देखील त्याला वैध ठरवलं, व्हॅलिड ठरवलं. त्या कमिटीत देखील मी होतो, या देखील मी मराठा आरक्षण समितीमध्ये आहे. राज्य सरकारने हे जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये विरोधी पक्षाकडून म्हणजे या मराठा आरक्षणाला ज्यांचा विरोध होता त्यांनी अपील केलं होतं आणि त्यावेळेस राज्य सरकारच्या वतीने हे घटनापीठाकडे, कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडे हे मराठा आरक्षण याची व्याप्ती लक्षात घेता, हे मोठं प्रकरण लक्षात घेता, लाखो करोडो लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न लक्षात घेता हे वर्ग करावं अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती. परंतु दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाने अनपेक्षितपणे हे घटनापीठाकडे हे प्रकरण पाठवत असताना त्याला अंतरिम स्थगिती दिली. हे अनपेक्षित होतं कारण तामिळनाडू राज्यामधली ही सेम परिस्थिती होती. तामिळनाडूचं घटनापीठाकडे गेलं परंतु त्याला माझा प्रश्न असा आहे की समन्वयात कुठेतरी तुम्ही कमी पडताय किंवा हे सरकार कमी पडताय असं वाटतंय का तुम्हाला? अधिक समन्वय आणला पाहिजे? या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही. यामध्ये जे वकील आधीच्या सरकारने ठेवले होते त्या वकिलांची फौज तैनात केली, त्याच्यात आणखी तज्ज्ञ लोकांची मदत घेतली, विरोधी पक्ष नेते यांना विश्वासात घेतलं, दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांच्या बरोबर बैठक झाली, त्यांना देखील सांगितलं यामध्ये हे आपल्या सगळ्यांचं एक सामूहिक जबाबदारी म्हणून आपण काम करूया. या मराठा आरक्षणामध्ये मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांचा, तरुणांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. यामध्ये राजकारण करू नये, आपण सगळ्यांनी मिळून हे मराठा आरक्षण टिकलं पाहिजे ही राज्य सरकारची भूमिका आहे, राज्य सरकारचा प्रयत्न आहे आणि राज्य सरकार पूर्णपणे जबाबदारीने हे पार पाडेल. बरं, तुम्ही आता विरोधी पक्षनेत्यांचा उल्लेख केलात. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले आहेत. दरेकरजी, आपल्याला एक 5-6 वेगवेगळ्या विषयांवर बोलायचं आहे, फक्त मराठा आरक्षण या एकाच विषयावर नाही. पण एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की तुमच्यासह सगळ्यांना विश्वासात घेऊन काम केलं गेलं, पण तरी हा प्रश्न आहेच की हा आरोप सातत्याने या सरकारवर झाला की सगळ्यांना विश्वासात घेतलं जात नाही किंवा घेतलं गेलं नाही. मला या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगावं की मराठा आरक्षणाच्या संदर्भात एवढा मोठा विषय राज्यभर चालू असताना विरोधी पक्षनेत्यांना किती वेळा बैठकांना बोलावलं
फक्त एकदा मंत्रालयात बैठकीला बोलावलं, व्हिडिओ कॉन्फरन्सवर मुख्यमंत्री मातोश्रीतना बोलले, त्या उपर कोविड सारख्या संकटात, मराठा आरक्षणासारख्या संकटात एकदाही विरोधी पक्षनेत्यांना त्या ठिकाणी बोलवलं गेलं नाही. त्याच्यामुळे विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन काय करतोय हे म्हणणं धादान त्या ठिकाणी खोटं आहे. अत्यंत नम्रपणाने सांगू बर. इच्छितो. शिंदेजी कधीही बोलवलं हो. नाही. बर. बोलवायचं दूर राहू दे. मी 100 ते 125 पत्र या ठिकाणी कोविड संदर्भात असेल, महाराष्ट्रातल्या प्रश्नासंदर्भात दिली. देवेंद्रजींनी 180 पत्र दिली या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना. अहो 2 ओळीचं उत्तर नाही. विश्वासात घ्यायचं दूर. त्या पत्राला 2 ओळीचं उत्तर नाही. बर. ज्या आपल्या पत्रामध्ये कुठलीही वैयक्तिक मागणी नव्हती. बर, ठीक आहे. प्रवीणजी, आपल्यासोबत एकनाथ शिंदे आहेत, राज्यातले अतिशय ज्येष्ठ मंत्री आहेत. शिंदेजी, प्रवीण दरेकर यांच्या आरोपात तथ्य आहे का? प्रवीण दरेकर साहेब विसरले वाटतं. सह्याद्रीला एक बैठक झाली, त्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः होते, आपणही होता, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेब पण होते. त्यामुळे आपण प्रत्यक्ष आपण शिंदे साहेब ज्या वेळेला चंद्रकांत दादा होते त्यावेळेला दर आठवड्याला 1-2 बैठका होत होत्या. दर आठवड्याला 1-2 बैठका होत होत्या, ज्यामध्ये तुम्हाला त्या बैठकीत त्या समितीत मी पण होतो. हो, तुम्हाला बोलावलं जायचं ना. आम्हाला किती वेळा बोलावलं? अहो त्यावेळेस मी सरकारमध्ये होतो स्वतः. नाही, यामध्ये मला एवढंच म्हणायचं आहे दरेकर साहेब, हा मराठा आरक्षण हा जो काही प्रश्न आहे, हा नाही, मी तेव्हा तर सरकारमध्ये होतो ना, युती सरकारमध्ये. आताही तुम्ही सरकारमध्येच आहात. मराठा आरक्षण जेव्हा आपण दिलं त्यावेळेस आपण एकत्रच होतो. अहो पण साहेब, विरोधी पक्षाला आपण बोलवत होतो तेव्हा, आणि त्यावेळेस पक्षाचा प्रतिनिधी येत होता की नाही? नाही, आता एवढंच आहे दरेकर साहेब, आपल्याला हे मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी आपली सरकारची पण आहे. त्याच्यात कुणालाही टाळता येणार नाही. आणि आपण सगळ्यांनी मिळून या मराठा समाजाला आरक्षण टिकलं पाहिजे, यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काही लढाई लढायची आहे त्यामध्ये आपण सगळ्यांनी एक दिलाने एकत्र येऊन आपण काम केलं पाहिजे आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढीच माझी भूमिका आहे. ठीक आहे. शिंदे साहेब, दरेकर साहेबांना एक प्रश्न विचारूयात आणि तुमच्या विषयाशी संबंधित, तुमच्या खात्याशी संबंधित हा विषय आहे. प्रवीणजी, मला सांगा की या आघाडी सरकारने, ठीक आहे तुम्ही विरोधात आहात, गेल्या वेळेला तुम्ही सत्तेत एकत्र होतात, पण या महाविकास आघाडी सरकारनं केलेली 3 चांगली कामं तुम्ही सांगाल, ज्याच्याकरता तुम्ही एकनाथ शिंदेंचं अभिनंदन करायला हरकत नाही? तुम्ही मला नीट बोलायला द्या. त्यांनी 10 मिनिटं बोलले असताना माझ्याकडे अर्धा मिनिटासाठी आलं, पुन्हा त्यांच्याकडे. नाही, मी तुमच्याचकडे येतो. तुम्हालाच म्हणतोय की 3 चांगली कामं सांगा असतील तर या सरकारची. काय नाही, शिंदे साहेबांविषयी मला आदर आहे. शिंदे साहेबांच्या कामात प्रामाणिकपणा असतो, यावर माझा अजिबात दुमत नाही. शिंदे साहेबांनी झोपडपट्टी प्राधिकरण ठाण्याचं केलं, त्याच्याबद्दल त्यांचं निश्चितपणे अभिनंदन करेल. नगर विकास खात्याचे काम म्हणून. परंतु त्याबरोबर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये मला त्यांचं अभिनंदन करता येणार नाही. नगर विकास खात्यापुरतं बोलायचं झालं, देवेंद्रजींच्या काळामध्ये प्रत्येक नगरपालिकांना त्या ठिकाणी निधी दिला गेला होता त्या शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. गटार योजना असेल, पाणी पुरवठा योजना असेल, कचरा निचऱ्याची व्यवस्था असेल, जे काही शहरातले जे विकास आहे त्यासाठी निधी दिला होता. मी आता मराठवाड्याचा दौरा केला, विदर्भाचा दौरा केला, आणि मी नगरपालिकेत जात असताना मी हिंगोली नगरपालिकेत गेलो. आमचे तिथले आमदार मला सांगायला लागले, तिकडे तानाजी मुटकुळे आहेत, अरे साहेब हे रस्ता देवेंद्रजींनी तो निधी दिला होता, महाविकास आपल्या महायुतीने दिला होता, आता सगळा अर्धवट काम आहे, अखर्चित निधी परत नेलाय. आणि त्याच्यामुळे शिंदे साहेब ते कबूल करतील की नगरपालिकेच्या विकास काम त्या ठिकाणी स्थगिती दिली गेली. का दिली, कशासाठी दिली गेली हे ते उत्तर त्या ठिकाणी देऊ शकतील. परंतु जे काही शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी प्रश्न मांडले, ते एकाच प्रश्नाचं मी या ठिकाणी त्यांना विचारणा करू इच्छितो. त्यांनी सांगितलं कोविड सारख्या संकटामध्ये त्या ठिकाणी काम केलं. माझं या ठिकाणी विचार नाही की कोविडच्या संकटामध्ये इतर राज्य त्या ठिकाणी कोविड कंट्रोलमध्ये यशस्वी होत असताना आजही आपण कोविड सारखी ताचपडतोय. कोविडच्या संदर्भातला प्रयत्न केला, जम्बो कोविड सेंटर्स काढले हजारची, 50 पण बेड त्या ठिकाणी ऑक्युपाईड नव्हते. त्या संदर्भात आम्ही विचारणा केली विधिमंडळात, त्याचं उत्तर आलं नाही. कालच शिंदे साहेब ज्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, मी नवी मुंबईत गेलो होतो. नवी मुंबईमध्ये ज्या व्यक्ती मृत पावलेत
त्यांचं पॉझिटिव्ह टेस्ट केले आणि निगेटिव्ह असं रेकॉर्ड अहवाल तयार केलाय. जी महिला गावी गेले तिचं टेस्ट केलंय, तिचा निगेटिव्हचा अहवाल झालाय. ज्याचं टेस्ट केलं त्याच्या घरातली 4 लोक टेस्टिंगलाच आली नाहीत, त्यांचे बर, तुम्ही आपण निगेटिव्हचे अहवाल केले. आपण या त्याचा दोन्हीचं अर्थ उत्तर काय? घेऊयात. आपण या मला दोन्ही होऊ द्या ना, अजून त्यांची उत्तर, अजून त्यांचे प्रश्न आहेत ना. तुम्हाला घाई लागली असेल तर मी विड्रॉ नाही होतो, प्रवीणजी, त्यांच्याशीच अहो बोला. एक एक नाही, प्रश्नाचं बरोबर उत्तर घेऊ आहे ना. तर किती आम्ही सगळ्या देतो ना. ते सलग प्रश्न बोललेत ना, त्यांनी सलग माहिती दिली ना. मला पण तोच न्याय पाहिजे ना. असं करणार असेल तर त्यांच्याशीच वार्तालाप करा, मी बाहेर होतो. अहो, त्यांना प्रवीणजी सलग तुम्ही पहिले 10 मिनिटं बोलायला दिल्यावर त्यांनी जे मुद्दे मांडले त्याच्यावर माझं भाष्य नको का? नाही, ऐका ऐका आणि मला ऐका. लोणच्या पुरतं घेणार असेल तर मी विड्रॉ होतो. त्यांचे जे प्रश्न आहेत त्याला मला नीट नवी मुंबईचं जे स्पष्टीकरण प्रकरण द्यायला आपण पाहिजे. सांगितलं, प्रवीणजी तुम्हाला पूर्ण वेळ देणार, कारण तुम्ही विरोधी नाही पक्षनेते आहात दिला. विधान तुम्ही काढून बघा परिषदेतले. रेकॉर्ड. अशा प्रकारचं तुम्ही रेकॉर्ड काढून बघा. शिंदे साहेबांचं स्टार्ट झालं, संपलं, त्यानंतर अर्धा पाऊण 1 मिनिटासाठी आला, पुन्हा गेला. असं नसतं. बर ठीक आहे, तुम्ही रेकॉर्ड प्रश्न काढून विचारा, बघा, आपण रेकॉर्ड एकत्रित वाचून उत्तर घेऊ एकनाथ काढून शिंदे बघा यांचे. हे. नाही दरेकर हे साहेब काढून रागावू बघा. नका. हॅलो, अरे अरे दरेकर हे प्रश्न रागावून येतात नाही. रागावू नका. यातनं महाराष्ट्राची तुम्हाला जनता बघत असते. जेव्हा तुम्ही 4 गोष्टी सांगतात त्याचं मी नीट उत्तर देणं, पुन्हा तुम्ही काउंटर करणं, ही चर्चा आहे ना, डिबेट आहे ना. ठीक आहे, बोला. यामध्ये आपण जो मुद्दा उपस्थित केला होता निधीच्या संदर्भातला, आपल्याला माहित आहे कोविडमुळे काही कामांना आपण थोडीशी म्हणजे स्थगिती दिली, परंतु जी कामं गरजेची आहेत त्याला प्राथमिकता देण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे आणि कुठलाही दुजाभाव या ठिकाणी केला जाणार नाही. आणि अशा काही प्रकरणं लक्षात आपल्या आले तर माझा नक्की तुम्ही हक्काने सांगा, त्याच्यावर मार्ग काढला जाईल. नव्या मुंबईचं जे काही गैरप्रकार आपण या ठिकाणी केलेला आहे, मी स्वतः महापालिका आयुक्तांशी बोललेलो आहे, त्यांना सूचना दिलेल्या आहेत की अशा प्रकारचं कोविडमध्ये जे लोकांच्या जीवन मरणाचं संकट आलेलं आहे आणि अशा प्रकारचा कुठला अधिकारी करत असेल त्याला बिलकुल त्याचा मुलायजा न ठेवता त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना आणि निर्देश मी दिलेले आहेत. प्रवीणजी पुढचा प्रश्न विचारा तुमचा. आज आपण एकनाथ शिंदेकडनं सगळी उत्तरं घेऊ. माझा प्रश्न असा आहे, शेतकरी आज त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संदर्भात शिंदे साहेबांनी सांगितलं. शिंदे साहेबांनी राज्यातला शेतकरी अस्वस्थ आहे, त्या ठिकाणी अतिवृष्टीने ग्रासलेला आहे. आपण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वचन दिलं होतं, 25,000 रुपये कोरडवाहूला, 50,000 रुपये बागायतीला. राज्यातला शेतकरी विचारतोय ते दिलत का? आमचा प्रचंड दबाव झाल्यानंतर 10,000 कोटीचं पॅकेज दिलं, त्यातले 2,000 तुम्ही मंजूर केलेत. 1 रुपया शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये गेला नाही. निसर्ग वादळाच्या बाबतीत 100 कोटी रायगड, 25 कोटी रत्नागिरी, सिंधुदुर्ग. आजही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना, त्या ठिकाणी बागायतदारांना पैसे मिळाले नाहीत. आजही शाळांची छपरं निघालेली आहेत. आजही सामाजिक त्यांची मंदिरं उद्ध्वस्त झालेत. 5 रुपये तुटपुंजी झाडामागे मदत ही निसर्ग वादळात कोकणला उभं करणार आहे का? याचं मला उत्तर पाहिजे. दुसरं आपण सांगितलं आर्थिक ताळमेळ त्या ठिकाणी आहे. आज देशाची अर्थव्यवस्था नीट नियोजनबद्ध करण्याचा प्रयत्न करत असताना हे शिंदे साहेब समजू शकतो, आर्थिक आपल्याला कोरोनात संकट आहे, परंतु जर आपल्याला 1.25 लाख कोटी रुपये उभं करण्याची क्षमता असेल, मान्यता केंद्राने दिली असेल, तर एसटी साठी तुम्ही एसटी स्थानकं आणि आमच्या गोरगरिबाची बस सुद्धा घाण ठेवून कशासाठी 2,000 कोटी रुपये उभं करता? सरकार का त्या ठिकाणी कर्ज घेत नाही? आणि त्याच्यामुळे जर कर्ज उभारण्याची क्षमता आपली असेल तर सरकार म्हणून आर्थिक नियोजनाची अत्यंत आवश्यकता आहे. ठीक ही आहे, दुर्दैवाने या ठिकाणी होताना दिसत नाही. आपण दुसरा हा महत्वाचा या ठिकाणी कुठलाही शेतकरी त्या ठिकाणी समाधानी नाही, उलट हताश शेतकरी त्या ठिकाणी आहे. बर. एसआरएच्या बाबतीत ते बोलले, ठाण्याला एसआरए प्राधिकरण करतात, अभिनंदन केलं. आज मुंबईतल्या एसआर मधले आज लाखो लोक घराबाहेर आहेत, त्यांना भाडे मिळत नाही वेळेत. आज त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न झालाय. त्या बिल्डरना भाडे देण्यासंदर्भात भूमिका घेतली का? सांगा मला शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी. प्रवीणजी, आपण आधी शेतकऱ्यांचा विषय मार्गी लावू, कारण एकेकाळी शेतकरी आणि एसटीच्या विषयाकरता तुम्हीच न्यूज 18 लोकमतचं अभिनंदन केलं होतं. शिंदे साहेब, शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, सरकार हात आखडता का घेत आहे? नाही, शेतकऱ्यांना सुरुवातीला सरकार स्थापन झाल्यानंतर 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला, त्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्याचबरोबर 10,000 कोटीचं जे आर्थिक नुकसान झालं त्याचे पॅकेज जाहीर केलं, त्याची अंमलबजावणी सुरू आहे.
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहील बिलकुल. त्यामध्ये आता सगळीच परिस्थिती आपल्याला त्याला तोंड देत देत कोविडचं संकट लक्षात घेऊन हे आपल्याला नियोजन करायचं आहे. आणि दरेकर साहेबांना देखील माझी विनंती आहे की केंद्र सरकारकडे जे देखील आपले पैसे जे प्रलंबित आहेत, मग ते नुकसान भरपाईचे असतील, GSTचे असतील, हे देखील आपल्याला त्यांनी देखील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. ही मी केंद्र सरकारवर टीका म्हणून नाही, एक आता अशा परिस्थितीमध्ये शेवटी प्रत्येक राज्य सरकार जे आहे केंद्राकडेच मदत मागत असतं ते, आणि केंद्राची जबाबदारी देखील आहे. त्यामुळे ह्या देखील गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि एक प्रश्न प्रवीण दरेकर यांचा पूर्ण बरोबर आहे. तुम्ही 10,000 कोटींचं पॅकेज दिलं, ही वस्तुस्थिती आहे, त्याच्याकरता तुमचं अभिनंदन. पण महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यांना अजूनही त्यांच्या नुकसानीचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत, हे सुद्धा वास्तव आहे. एक अगदी 59 सेकंदाचा ब्रेक घेऊन लगेचच पुन्हा येऊयात आणि या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा आणखीन 2-3 विषय, स्वतः शिंदे साहेबांची विषय खात्याशी संबंधित आणि प्रवीण दरेकरांच्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या अतिशय जिव्हाळ्याचे प्रश्न. 59 ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालंय आणि या निमित्तानं सरकारनं काय यश मिळवलं, कुठे सरकार राहून गेलं, कुठे अपयशाचे मुद्दे आहेत, याबद्दल आपण बोलतो आहोत. राज्यातले एक ज्येष्ठ मंत्री MMRD आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत आहेत. ठाणे जिल्हा आणि गडचिरोली सारख्या जिल्ह्याचे पालकमंत्री ते आहेत आणि आपल्यासोबत आहेत विरोधकांचा बुलंद आवाज म्हणून ज्यांना पाहिलं जातं विधान परिषदेत आणि आता गेल्या काही काळात बाहेरही सर्वसामान्य नागरिकांचा आवाज ज्यांनी बुलंद केला ते विरोधी पक्षनेते विधान परिषदेतले प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत. दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी प्रवीण दरेकरांनी उपस्थित केलेला प्रश्न, एकनाथ शिंदेजी तुम्ही जाहीर केले पण शेतकऱ्यांना पैसे मिळालेच नाहीत, बरोबर ना दरेकरजी? होय होय, जाहीर केल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसतील ती जी काही कार्यवाही आहे ती तातडीने पूर्ण करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून होईल. आणि कुठे जेव्हा अशा काही अडचणी प्रश्न निर्माण होतील तेव्हा विरोधी पक्ष नेते दरेकर साहेबांनी नक्कीच त्या लक्षात आणून द्याव्यात, त्याची देखील ती पूर्तता होईल. बरं दरेकरजी, आणखीन काय या सरकारचं महत्त्वाचं अपयश आहे की ज्याबद्दल आपण आता एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारू शकतो? आम्ही निदर्शनास आणू, आम्ही हा नाही, यश सांगितलं, फार कमी यश आहे शिंदे साहेब. या ठिकाणी अनेक गोष्टी मी सांगेन. शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगितलं. आज अरे विरोधी पक्षाने सरकारला सूचना केली पाहिजे, काही गोष्टी लक्षात आणून दिल्या पाहिजे. केवळ विरोधासाठी विरोध न करता सहकार्याची भूमिका विकासामध्ये देखील घेतली पाहिजे ना. शिंदे साहेब 100% विकासाच्या बाजूने आहोत. अहो, दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांच्या पत्रांना 2 ओळीचं उत्तर देत नाही, याच्यावर काय समजायचं? आम्ही निष्काळजीपणा समजायचा की तुमच्या पत्रांना किंमत देत नाही? नक्की यापुढे काळजी घेतली जाईल. त्या प्रश्नाचे गांभीर्यता नाही. यापुढे विरोधी पक्ष नेते मी स्वतः आपल्याला या सांगू इच्छितो, यापुढे ती नक्की त्याची काळजी घेतली जाईल. शिंदे साहेब, मी दरेकरांच्या दृष्टीने किंवा सामान्य लोकांच्या, विरोधी पक्ष नेता हा सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी असतो का नाही? त्याने समजा जर का 1, 2, 5, 7 पत्र पाठवली तर औपचारिकता म्हणून सुद्धा त्याचं उत्तर दिलं जात नाही. तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही विरोधकांना गणतीतच धरत नाही? असं जर का एखाद्याने अर्थ काढला तर त्याचं काय चूक आहे? नाही, याची आता नाही बघा, आज मला प्रवीण दरेकर साहेबांनी सांगितलेले याची नक्की दखल घेतली जाईल आणि त्याची पूर्तता केली जाईल. हे मी सांगतो ना, स्वतः मी सांगितलंय. दरेकरजी, थोडंसं समाधान आहे का नाहीये? हो नाही, ठीक आहे. हॅलो बोलतात पण झालं नाही आणि होईल अशी अपेक्षा करतो. शिंदे साहेबांवर तरी आजपर्यंत आमचा आहे थोडा अजून विश्वास, त्याच्यामुळे मी अपेक्षा करतो ती पत्रांची उत्तरं देतील. याच्यामध्ये माझा प्रश्न आहे, शिंदे साहेब, आपण प्रॉपर्टी टॅक्स 500 स्क्वेअर फीटापर्यंत आपण आवाहन केलं. अरे बाबा, हो दरेकर साहेब, मी तुम्हाला सांगतो, ऐका ना, मी पण राज्याचा विरोधी पक्ष नेता होतो तेव्हा देखील थोडे दिवस होतो मी, पण मी देखील पॉझिटिव्हच विचार केला सरकारला. ठीक आहे, जिकडे काय सरकार चुकलं तिकडे लक्षात आणून दिलं, पण सरकारच्या चांगल्या कामात देखील सहकार्य केलं ना त्यावेळेस आपण. शिंदे साहेब, माझं नम्रपणे आपल्याला विचारणं आहे, मी आरोप म्हणून नाही, राज्याच्या जनतेला कळू द्या. या ठिकाणी मला सांगा, मी विधिमंडळामध्ये जे प्रश्न मांडले, देवेंद्रजींनी ज्या त्या ठिकाणी समस्या मांडल्या, आजही त्या ठिकाणी मोठे मोठे प्रकल्प राज्यातले त्या ठिकाणी थांबलेत.
आता मराठवाडा वॉटर ग्रीड सारखा जो विषय आहे, त्या ठिकाणी तो प्रकल्प मंजूर झाला, मान्यता झाली, प्रोव्हिजन केली, का तो प्रकल्पाला आपण स्थगिती दिली? सरकार कोणाचंही येवो शिंदे साहेब, एखादा महत्वाकांक्षी प्रकल्प असेल तर तो आपण पुढे न्यायचा असतो. का मराठवाडा वॉटर ग्रीडला त्या ठिकाणी स्थगिती दिली? कळू द्या महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी. जी त्या ठिकाणी आज नाही 25-15 ची कामं नाही 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 त्या मराठा ठिकाणी वॉटर होती, ग्रीड त्यांना स्थगिती का नाही, दिली? त्याच्यामध्ये एक आहे, मराठा वॉटर ग्रीडला पाणी योजनेला स्थगिती दिलेली नाही. आणि पाणी योजना जी आहे मराठवाड्याची असू द्या, राज्यातल्या कुठल्याही भागाची असू द्या, सरकार कुठलाही दुजाभाव करणार नाही. आणि अशा प्रकारचं कुठे काही झालं असेल तर नक्की त्याच्यात दुरुस्ती केली जाईल, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. पाण्यापासून कुणालाही वंचित ठेवण्याचं काम राज्य सरकार करणार नाही. दरेकरजी. नाही, आताही शिंदे साहेबांची जनरल स्टेटमेंट झाली. मी मराठवाड्यात खरा दौरा करून आलो. मराठवाडा वॉटर ग्रीडचं काम त्या ठिकाणी थांबलेलं आहे, हे मी शिंदे साहेबांच्या निदर्शनास आणतो. MSRDच्या माध्यमातून होय शिंदे साहेब, आपण चांगली कामं करताय, मी आपलं कौतुक करतो. जे चांगलं आहे त्याला चांगलं आम्ही निश्चितपणे म्हणू. आता मी मगाशी विचारलं प्रॉपर्टी टॅक्सच्या माफीच्या संदर्भात 500 स्क्वेअर फुटापर्यंत आपण म्हणालो, झाला का प्रॉपर्टी टॅक्स माफ? याचं उत्तर शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी शिंदे आम्हाला साहेब, द्यावं. काय अडचण होती? आज online- तुमचंच आश्वासन होतं. प्रवीण दरेकर बरोबर विचारतायत. नाही, तुम्हीच property tax चा केलेली जो घोषणा निर्णय होती. आहे, ₹1 नाही, जो घोषणा दिलेला, जी घोषणा केली आहे सर्वसामान्य माणसांच्या घराच्या संदर्भामध्ये, त्याचा निर्णय राज्य सरकार नक्की घेईल, संबंधित महापालिका घेतील, हे नक्की मी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालीन. ₹1 क्लिनिकचं काय झालं? या ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर ₹1 क्लिनिकचं केलं होतं. आज होतं का ₹1 कुठे क्लिनिक? सांगा महाराष्ट्रातील जनतेला. नाही, ठाणे शहरात त्यांनी काही ठिकाणी केलंय, आता- पण राज्यात नाही केलं सरकारने. ठाणे शहरामध्ये केलं. आणि आता आज ₹1 क्लिनिक नाही, कोविडच्या संकटामध्ये तर आपण त्यांना सगळ्यांना मोफत, त्यांना उपचार सगळं, औषधापासून इंजेक्शनापासून सगळं मोफतच देतोय. दरेकर साहेबांना माहित आहे ते. नाही, शिंदे साहेब, एक प्रश्न दरेकरांच्या वतीने आणि एक महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं मलाही विचारायचा आहे. तुम्ही महाराष्ट्रातलं एक चांगलं सेंटर कोविडचं ठाण्यात उभं केलं. ठाण्यात महाराष्ट्रात कुठेही नाही असं एक कोविडच्या रुग्णांचं रिहॅबिलिटेशन सेंटरही तुम्ही ठाण्यात उभं केलं. पण महाराष्ट्रातल्या अनेक कोविड सेंटरमध्ये स्वतः प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी सातत्यानं आरोप केलेत, पुरावे दिलेत की अनेक ठिकाणी भ्रष्टाचारही झाला ही कोविड सेंटर उभारण्यात. राज्य सरकार काय करणार? नाही, म्हणून मगाशीच मी म्हणालो, हे अनपेक्षित संकट होतं. मुंबई ठाण्यासारख्या सुविधा सुरुवातीला तिकडे इतर ठिकाणी उभ्या करता नाही आल्या, ह्या वस्तुस्थिती आहे. परंतु या ठिकाणी ज्या ठिकाणी आवश्यकतेनुसार कोविड सेंटर उभी केली आपण, मग तिथे निधी DPCतून असू द्या, आरोग्य विभागातून असू द्या, SDRF मधून असू द्या, हे सगळं सरकारने पूर्तता केली. कुठेही पैसे कमी पडतील अशा प्रकारचं कुठेही काम नाही, सरकारने याची काळजी घेतली. परंतु ज्या ठिकाणी आपण म्हणालात भ्रष्टाचार झालाय, गैरप्रकार झालेला आहे, तिथे कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. त्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कुणाला कोविड सारख्या संकटामध्ये अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्याला माफ केलं जाणारच नाही बिलकुल. दरेकरजी, अशा प्रकारच्या कुठे त्या ठिकाणी दोन प्रश्न फक्त मी शिंदे साहेबांना विचारतो. ठीक आहे. या कृषी प्रधान देश आहे, कृषी क्षेत्रामध्ये बोला. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आणली होती. पोखरा नावाची एकदम एक प्रचंड स्वागत झालेली, शेतकऱ्यांनी स्वागत केलेली योजना आहे. ते सुद्धा आता मी फिरलो तेव्हा शेतकरी भेटत होते, ते बोलले पोखरा योजनेचं स्टेटस काय आहे, का ती थांबवली, आज का ती योजना कार्यान्वित होत नाही? त्या ठिकाणी एक गोष्ट, हा माझा प्रश्न आहे. आणि असणाऱ्या योजनांना स्थगिती का दिली, ही माझी दुसरी त्या ठिकाणी घोषणा आहे, विचारणा आहे. आणि शिंदे साहेब, जे आपल्या महाविकास आघाडीमध्ये ज्यांच्यामुळे सरकार आहे, ते त्या ठिकाणी काँग्रेस आयचे ऊर्जा मंत्री लोकांसमोर येऊन ज्या वेळेला सांगतात की 100 युनिट पर्यंत मोफत वीज देऊ, ते मान्यतेची फाईल तुमच्या सरकारकडे पाठवतात. अर्थमंत्री मान्यता देत नाहीत, सरकार देत नाही. उलट लोकांची वाढीव बिलं कशी योग्य आहेत हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करून त्यांना हतवा काढतं, बिलं भरा नाही तर लाईट कट करू. याच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी भाष्य करावं. आणि तिसरा प्रश्न, आपण शाळा उघडण्याचा निर्णय जाहीर केला. काही भागात शाळा, ग्रामीण भागात उघडायला सांगितल्यात. मुंबईच्या शाळा बंद ठेवा, ठाण्याच्या शाळा बंद ठेवा.
एका वेळेला राज्य सरकार म्हणून एक वाक्यता निर्णयात पाहिजे. इथल्या विद्यार्थ्यांची काळजी, इथल्या आरोग्याची काळजी, इथल्या पालक शिक्षकांची काळजी. ग्रामीण भागात शिक्षक मोठ्या प्रमाणावर कोरोनाने ग्रस्त होत आहेत. तिथल्या पालक मान्यता त्यांना ऍफिडेव्हिट जे काही संमतीपत्र देत नाहीत. अशा वेळेला नेमकी काय भूमिका घेणार? तिथे यंत्रसामुग्री, तिथल्या कोरोनाची व्यवस्था आणि ही शिक्षण व्यवस्था त्या ठिकाणी नीटपणे सुरू होणं आवश्यक होतं. त्याच्यामध्ये गोंधळ उडालाय. त्या तिन्ही प्रश्नामध्ये नव्हे तर सगळ्या ठिकाणी गोंधळाचं वातावरण शिंदे साहेब जे आहे, शेवटी एक वाक्यतेनं निर्णय घेणं आवश्यक आहे. परंतु या ठिकाणी कुरघोडीचंच राजकारण होताना दिसतंय. हे मला आपल्या निदर्शनास आणायचं आहे. त्या तिन्ही विषयावर शिंदे साहेब. सांगा. शेतकरी शेतकऱ्यांच्या योजनेला स्थगिती का दिली? नाही, कृषी संजीवनी योजनेच्या बद्दल जी माहिती विचारलेला मुद्दा केला आहे, तुम्ही नक्की कृषी मंत्री महोदय दादा भुसे यांच्याशी चर्चा करून ही सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी जे जे काही करता येईल ते राज्य सरकार करतंय. त्यात काही ज्या काही अडचणी आल्या असतील त्या नक्की दूर केल्या जातील, हेही मी आपल्याला सांगू इच्छितो. पोखरा योजनेचं मी सांगितलं ना, कृषी मंत्र्यांशी बोलून यामध्ये काही अडचणी असतील आणि ती योजना जर थांबली असेल तर जर धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल तर मुख्यमंत्री महोदयांशी देखील बोलून आपल्याला त्याचं कार्यवाही करता येईल. दुसरं, आपण जे शाळांचं म्हणालात, विजेच्या बिलासंदर्भात म्हणालेला आहात, तर म्हणजे खरोखर सर्वसामान्य लोकांच्या भावना तीव्र आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मी देखील त्याच मताचा आहे. परंतु धोरणात्मक निर्णय असल्यामुळे यामध्ये राज्य सरकार कॅबिनेटमध्ये तो निर्णय घेतला जाईल, सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. आणि शाळांच्या बाबतीमध्ये म्हणालात तर ज्या ठिकाणी परिस्थितीप्रमाणे, जसं मुंबईमध्ये कोविडचं प्रमाण वाढू लागलं आपलं नवरात्र, दिवाळी आणि गणपतीनंतर, तसं ठाण्यातही त्याचं प्रमाण जेव्हा कमी होतं आणि अनलॉक केल्यानंतर काय त्या नंबर्स वाढू लागले, प्रमाण वाढू लागले. त्यामुळे ठाणे जिल्हा प्रशासनाने देखील ठाण्याच्या शाळा 31 डिसेंबरपर्यंत आपल्याला उघडता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेतला. ज्या ज्या ठिकाणी कोविडचं प्रमाण कमी आहे आणि तिथली परिस्थितीनुसार निर्णय घेतलेले आहेत. परंतु या ठिकाणी हा देखील विषय शैक्षणिक विभागाचा आहे आणि त्यांनी देखील निर्णय घेताना, मला वाटतं वर्षाताईंनी निर्णय घेताना हे सांगितलं, स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तिथली परिस्थिती लक्षात घेता शेवटी विद्यार्थ्यांचा देखील आरोग्याचा विषय आहे. त्यामुळे या सर्व बाबींची काळजी घेऊनच कुठलाही निर्णय आपल्याला लादता येणार नाही, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि परिस्थितीनुसार आपल्याला शेवटी हळूहळू सगळं उघडायचंच आहे. आता हळूहळू आपण अनलॉकच्या दिशेने पण शिंदे साहेब, प्रवीण दरेकर जे म्हणतात ते की राज्यातल्या आणि स्थानिक ठिकाणच्या प्रशासनात समन्वयाचा मोठा अभाव आहे, हा जो प्रवीण दरेकर यांचा आरोप आहे त्याबद्दल काय म्हणणं आहे? कारण तो वेगवेगळ्या स्तरावर दिसतो. म्हणजे मी विजेकडे अजून आलोच नाहीये. विजेचा स्वतंत्र विषय नाही. ठाणे MMRचं जर आपण म्हणाल तर या ठिकाणी सर्वांनी MMR क्षेत्रामध्ये निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये स्थानिक प्रशासनामध्ये कुठलाही विसंवाद नाही आहे. आणि इतरही ठिकाणी शालेय शिक्षण मंत्र्यांनी देखील निर्णय घेताना स्थानिक परिस्थिती लक्षात घेता, त्या ठिकाणची कोविडची परिस्थिती लक्षात घेता निर्णय घ्यावेत, अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतलाय. आणि हळूहळू आपल्याला टप्प्याटप्प्याने हे तर उघडायचंच आहे. आपण हे कोविडचं संकट संपेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी परिस्थितीनुसार निर्णय घेणं क्रमप्राप्त आहे. त्याप्रमाणे होत. शेवटचे काही प्रश्न प्रवीण दरेकर यांचे. प्रवीणजी बोला. शिंदे साहेब, माझी आपल्याला नम्र विनंती आहे, आपण करायचं आहे ते करा, मागे पुढे बोला. परंतु महाराष्ट्रातील जनतेचा, ग्राहकांचा अपमान तरी करू नका, त्यांच्यावर विश्वास ठेवा. ज्या वेळेला नितीन राऊत साहेब यांनी सांगितलं नाही झालं, आम्ही समजू शकतो काय कारण असतील, त्याविषयी जनता जाब विचारते. पण तुम्ही त्या ठिकाणी नितीन राऊतनी सांगितलं की आमच्या वीज कंपन्यांवर विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे. माझी विचारणा आहे की वीज कंपन्यांवर तुमचा विश्वास आहे आणि ज्या ग्राहकांनी जनतेनं जनतेनं तुम्हाला निवडून दिलं त्या जनतेवर विश्वास नाही का? त्याच्यामुळे निदान त्या ठिकाणी जनतेवर विश्वास ठेवा, ग्राहकांवर विश्वास ठेवा, ही नम्र विनंती माझी राहील. आणि त्या ठिकाणी सत्ता आलेली आहे, सत्तेमुळे आपण बेदरकारपणे त्या ठिकाणी गृहीत नका धरू. माझी विनंती, 1 मिनिट एकच सांगतो. आता मी त्या ठिकाणी मराठवाड्यात होतो, मी जालन्याला होतो, मला शिक्षक मंडळी त्या ठिकाणी भेटली. त्यांनी सांगितलं तिथले सतीश चव्हाण आहेत, त्यांना निवेदन द्यायला गेलो तर ती व्हायरल बघा, ती क्लिप झाली. अशा पद्धती तुम्हाला नाही ना लोकांशी वागता येणार. तुम्ही आमदार सत्ताधारी पक्षाचा,
एखादा प्रश्न मागे पुढे शिंदे साहेब होऊ शकतो, पण त्या ठिकाणी बेफिकिरीनं आपण जर त्या शिक्षकांना बोललो असू तर काय संदेश जाणार सांगा ना मला. एक तर तो त्रासलेला आहे, एक तर त्या सगळ्या बाजूनी ही गांजलेली जनता आहे. निदान त्यांच्याशी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सलोख्याच्या वातावरणात जरी आपण संवाद साधला तरी बरं वाटेल ना. शिंदे साहेब, परंतु प्रवीण अशा दरेकर म्हणतात प्रकारचं तसं वीज विजेच्या कंपनीवर विश्वास हो, विजेच्या प्रश्नावर सरकार इतकं बेफिकीर नाही, काय? यामध्ये विजेच्या प्रश्नावर वीज मंत्र्यांनी काही चर्चा केलेली आहे, काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत, काही स्टेटमेंट्स केलेले आहेत आणि त्यावर आम्ही सरकार म्हणून सर्वसामान्य माणसाच्या बाजूनेच आहोत, कारण सर्वसामान्य माणसांमुळेच हे सरकार स्थापन झालेलं आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. त्यामुळे कोविडच्या संकटामध्ये असताना लोकांना दिलासा देणं हे आवश्यक आहे, सरकारचं काम आहे. आणि म्हणून जो काही बोजा पडणार आहे या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय, राज्य सरकार, कॅबिनेट, मंत्रिमंडळ नाही, शिंदे साहेब. या सर्व लोकांना नाही, याच्यामध्ये नाही, शिंदे साहेब, हा, शिंदे बोला. साहेब शिंदे साहेब, एक 8 विनंती डझनभर आहे. मंत्री आहेत, फक्त त्यांना तर एकच 4 एकच. महिने विजेचं बिल सुद्धा आलं नव्हतं. आणि शिंदे साहेब. ज्यांची घरं बंद होती, जे शिंदे गावी साहेब. होते, कुलूप बंद असलेल्या घराला 15-15, 18-18 हजाराची बिलं आपल्या ठाणे शहरात सुद्धा तुमच्या आलेली आहेत. आणि तुम्ही असं म्हणताय की सरकार निर्णय घेईल. आता हो, निर्णय मग घेण्याची मी- वेळ मी आली आहे. स्वतः मंत्री म्हणून शिंदे मी- साहेब, शिंदे साहेब, हो, तुम्हाला मी माझी सांगतो, आपल्याला ऐका विनंती- तुम्ही. विनंती राहील. ऐका, मंत्रिमंडळामध्ये मी स्वतः मंत्री महोदयांना सांगितलंय की जी चुकीची बिलं दिलेली आहेत, ही चुकीची बिलं तातडीने दुरुस्त केली पाहिजे. ज्यांची घरं बंद आहेत, ज्यांची दुकानं बंद होती, त्यांना जे आवाच्या सव्वा बिल आले, हे कुठेही त्यांना ते दुरुस्त करून प्रवीण देण्याची दरेकरजी, आवश्यकता बोला, आहे. तुमच्या माहितीत ते असं मी एकतरी स्वतः बिल आहे का? कॅबिनेटमध्ये मी स्वतः मंत्री म्हणून शिंदे बोललोय. साहेब, एक नाही, माझ्याकडे 100 बिल नाही, आहेत. ते दुरुस्त शिंदे करण्याच्या साहेबांना सूचना पण दिल्या सूचना आहे. पाहिजेत. नाही, एक मिनिट शिंदे साहेब, माझी आपल्याला विनंती राहील, आपण काँग्रेस पण तुमच्या महाविकास आघाडीचा बोला. भाग आहे सरकारचा. आपण मी ज्या वेळेला एसटीचा विषय आपण हो, त्या आहे. ठिकाणी धसास लावला, पगार मिळत नव्हते, त्यावेळेला मी अनिल परब साहेबांचं अभिनंदन करेन. त्यांनी ज्या तातडीनं मुख्यमंत्र्यांशी बोलून पगार दिला, 1000 कोटीचं पॅकेज त्यांनी उपलब्ध करून दिलं. माझी आपल्याला विनंती आहे, मी आरोप करत नाही, मग जर 4-5 हजार कोटी रुपये त्या ठिकाणी लागणार असतील, 1000 कोटीचं पॅकेज जर तात्काळ आपण एसटीच्या साठी देणार असू, तर मग त्या ठिकाणी ऊर्जा मंत्र्यांनी जे जाहीर केलं 100 युनिट पर्यंत मोफत, आपण का तशा प्रकारचं पॅकेज देत नाही, का तशा प्रकारचं मुख्यमंत्र्यांना सांगत नाही की बाबा इथून दुजाभाव दिसतोय, आपण एका ठिकाणी 1000 कोटीचं पॅकेज दिलं, आज जो ग्राहक मोठ्या प्रमाणावर विजेचा आहे, घ्या ना निर्णय आपण. 4-5 हजार कोटीच्या पॅकेजने जर त्या ग्राहकाला दिलासा मिळणार असेल तर माझी आपल्याला विनंती आहे शिंदे साहेब, आपण त्याच्यासाठी पुढाकार घ्या आणि 100 युनिट परची मोफत वीज त्या ठिकाणी द्या आणि वाढीव बिलं त्या ठिकाणी जनतेकडून वसूल केली जाणार नाही, याची आपण महाराष्ट्रातील जनतेला हमी द्या आणि त्याची कार्यवाही किंवा अंमलबजावणी होईल असं राज्यातील जनतेला आश्वस्त करा. आम्ही वर्षपूर्तीत निदान त्याकरता तरी आपलं अभिनंदन करू, स्वागत करू. नाही, या बाबतीमध्ये नक्की मुख्यमंत्री महोदयांना तुमच्या भावना ज्या आहेत आणि सर्वसामान्य माणसाच्या भावना आहेत त्या माहीत आहेत आणि मला जे काही प्रयत्न करायचे ते मी करेन. परंतु आपल्याला देखील माझी विनंती आहे, राज्य सरकारची जी काही कोविड संकटामध्ये आर्थिक परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने देखील राज्याच्या मागे उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि केंद्र सरकारकडे देखील जी काही थकबाकी आपली आहे ती देखील देण्याची जबाबदारी केंद्र सरकारने देखील पार पाडली पाहिजे. त्यासाठी देखील तुम्ही विरोधी पक्ष नेते म्हणून देखील प्रयत्न करा आणि आपण सामूहिक प्रयत्न करू. आपल्याला तिकडून पैसे मिळाले तर नक्कीच आपल्याला काही प्रमाणामध्ये लोकांना दिलासा देता येईल. बरं, शिंदे साहेब, वर्षपूर्ती झाली या सरकारची. ज्यांच्याशी तुमचं 5 नाही 25 वर्षात पटत नव्हतं त्यांच्याबरोबर तुम्ही सरकारमध्ये आहात, जनतेची सेवा करण्याचा तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करताय. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीपैकी कुठला पक्ष किंवा कुठल्या पक्षाचे मंत्री हे तुमच्याबरोबर जास्त चांगल्या पद्धतीने काम करतायत, जनतेची सेवा करतायत आणि कुठले थोडे त्यांनी अधिक काम केलं पाहिजे, असं काय सांगाल? काँग्रेसचे चांगले आहेत जास्त मंत्री का राष्ट्रवादीचे? नाही, हे असे सगळेच चांगले चांगले वाईट असा काही विषय नाही. वाईट महाविकास कसं कोणाला आघाडी बोलणार? सगळ्या 3 पक्षाचं सरकार आहे. 3 पक्षाचं सरकार आहे आणि सगळे शिंदे आपापल्या साहेबांची खात्याची अडचण कामं समजू जबाबदारीने शकतो आम्ही. करतायत
चांगलं वाईट ते नाही वेळ सांगू शकत. बर पण पण नाही, आता सरकार चांगलंच काम करतंय. तुम्ही विरोधी पक्ष म्हणून थोडे सरकारचं जे चांगल्या कामाचं पण तुम्ही त्या सरकारला दाद दिली तुमचं पाहिजे, अभिनंदन करतो ना मी. मान्य केलं पाहिजे मोठ्या साहेब, मनाने. कधी तुमची प्रवीणजी, तुमची हा? इच्छा असून पण त्या ठिकाणी कामं होत नाहीत शिंदे साहेब, हे मला माहित आहे. तुमच्या भावना चांगल्या आहेत, तुमचं विजन चांगलं आहे, परंतु या 3 पक्षाचं सरकार असल्या कारणानं त्या ठिकाणी तुमचे विषय मार्गी लागत नाहीत नगर विकासचे. मला कल्पना आहे ना त्याची. नाही सर, असं शिंदे साहेब खरंच असं आहे का हो की नगर तीन विकास, तीन MSRDC विषयांच्या प्रकल्प 3 पक्षांच्या मोठ्या प्रमाणावर सरकारमुळे तुम्हाला जलद तुमची गतीने काही काम मतं सुरू बाजूला आहे. ठेवायला लागली? नाही, मला काम करताना कुठलीही अडचण येत नाही. नगर विकास विभागाच्या माध्यमातून आतापर्यंत जी काही प्रलंबित कामं होती ती मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करतोय. रस्त्यांच्या माध्यमातून जे काही प्रकल्प हाती घेतले ते काम युद्ध पातळीवर सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. असे अनेक प्रकल्प जे आहेत हे हाती घेतले ते सुरू आहेत. नवीन प्रकल्प जे आवश्यक आहेत त्याची बांधणी होते. त्यामुळे मला कुठलीही काही अडचण काम करताना येत नाही. बरं ठीक आहे, दोघांनाही आता एक शेवटचा प्रश्न, शिंदे साहेबांना कदाचित निघायचा धन्यवाद. असेल. एक शेवटचा प्रश्न शिंदे साहेब, मला माहिती आहे की तुम्हाला निघायचं आहे. नाही, प्रवीण मला दरेकरजी, दुसरीकडे, हां. तुम्ही जसं शिंदे साहेबांचं अभिनंदन केलं, मगाशी अनिल परब यांच्या करता म्हणालात की एसटीच्या करता त्यांनी धाडसानं कर्ज घेतलं, लोकांना पगार दिले. तुम्ही या सरकारला पहिल्या वर्षाकरता 10 पैकी किती मार्क देणार दरेकरजी? 10 पैकी मी 3च्या वर मार्क दिला नाही, कारण पासिंगला 35% लागतं. त्याच्यामुळे पूर्णपणे राज्याच्या जनतेची सेवा करण्यात हे सरकार नापास झालेले आहे. त्यामुळे 35 पासिंगचे पण मार्क्स मी देऊ शकत म्हणजे नाही. या फक्त 2 मंत्र्यांचं अत्यंत अभिनंदन आणि नम्रपणे- बाकीच्यांना 3%पेक्षाही म्हणजे ते आले ना, 35%पेक्षाही कमी मार्क. 3% आले. हो, दरेकरजी, शिंदे नगर साहेब विकास आले, खात्याला तर अनिल तुम्ही परब आले. मार्क द्या. नगर विकास खात्याला मी 50% पासिंगचे मार्क देतो. अरे हे बरं आहे, पण मग नगर विकास खात्याला 50% नाही, मार्क आहे आणि ना. बाकीच्यांना 3 पेक्षा कमी. जे आहे, दरेकरजी, हे जे काही आहे, जुळत नाही जे प्रकरण. आहे, मी सांगतो जे आहे. एकनाथ शिंदे साहेब, मी पुन्हा सांगतो, खरंच एक प्रामाणिक काम करणारा नेता मंत्री बरं आहे. ठीक आहे, आज मी शिंदेजी. वेगवेगळ्या खात्यांचं सांगेन ना मी तुम्हाला. बरं. मी पर्दाफाश करेन. आज कृषी खातं आहे. काय कृषी खात्यात चाललंय सांगा बरं, किती मला? मार्क? त्यांचेच मंत्री आहेत, शिवसेनेचेच मंत्री आहेत. 10 पैकी किती मार्क कृषी खात्याला? मी 35 पासिंगलाच मार्क देऊ शकत नाही. बरं ठीक आहे, शिंदे साहेब, तुम्ही स्वतः जरी आज मंत्री ओके, असलात धन्यवाद. सलगपणे, तरी सुद्धा एक शिवसैनिक म्हणून या सरकारला किती मार्क देणार तुम्ही 10 पैकी? अरे, सरकार म्हणून मला 10 पैकी 10 मार्क देणार नाही. अहो, पण असं तर असत नाही ना. द्यावे लागले. वर्षभरामध्ये चांगलं काम झालेलं आहे सरकार म्हणून. असं तर असत नाही, शेवटी 2 10 गोष्टी तर पैकी राहून 10. जातात. हो, बरोबर ना. प्रवीण दरेकर, अरे दरेकर साहेबांनी मला 50% तुम्हाला दिले, द्यावे मी तर लागले. 100%. बरं ठीक आहे, ठीक शिंदे आहे. साहेब, शेवटचा तुम्हाला प्रश्न, ते द्यावे 2 लागले. कामं जी मला या काही सरकारची जमत राहिली करायची या वर्षभरात, 2 अशी कामं की या सरकारची करायची राहून गेली या वर्षभरात, हा? अशी 2 कामं सांगा की या सरकारची गेल्या कोणाला वर्षभरात विचारतो? करायची राहून गेली. एकनाथ शिंदे साहेब. कोणाला विचारताय? नाही, शिंदे साहेबांना विचारतोय. नाही, वर्षभरामध्ये जी कामं करायची आहेत, कोविडचं संकट असताना देखील आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि कोविडच्या संकटामध्ये काही निर्बंध आले असतील, काही मर्यादा आलेल्या आहेत, परंतु जे प्रकल्प जे आहेत लोकांच्या हिताचे प्रकल्प, मेट्रोचे प्रकल्प असतील, फ्लायओव्हरचे प्रकल्प असतील, जे प्रकल्प सुरू आहेत ते युद्ध पातळीवर सुरू होत आहेत. बरं. अगदी मी तुम्हाला हक्काने सांगेन, जे बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आहे ते त्याचं काम जलद गतीने बिफोर टाइम आम्ही तेही पूर्ण करणार आहोत. ठीक आहे, शिंदे साहेब, तुम्ही वेळ दिलात, सविस्तर सांगितलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ दिलात, आपलेही धन्यवाद. प्रवीण दरेकरजी, तुमचेही धन्यवाद. तुम्ही थेट प्रश्न सरकारला विचारले, पण विजेच्या प्रश्नावर मात्र एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणाने आणि थेट आश्वासन द्यायचं टाळलंय. काही हरकत नाही, राज्यातल्या जनतेला अपेक्षा आहेत की पुढच्या काही दिवसात हा जो शॉक जनतेला मिळाला होता तर तो काही प्रमाणात कमी होईल आणि एक दिलासा मिळेल. या आघाडीची वर्षपूर्ती विरोधकांनी तर प्रवीण दरेकर यांनी 10 पैकी 3च मार्क दिलेत या सरकारला, पण एकनाथ शिंदे यांना वाटतंय की या सरकारला 10 पैकी 10 मार्क दिले पाहिजेत. तेवढं काम केलेलं आहे, पण अजूनही अनेक गोष्टी करायच्या बाकी आहेत. आणि कोणाचंही सरकार असो, जनतेचं भलं व्हावं यासाठी न्यूज 18 लोकमत या सरकारला शुभेच्छा देत आहे, कारण जनतेचं भलं झालं पाहिजे. तुर्तास या दोन्ही मान्यवरांचे मनापासून आभार. या विशेष कार्यक्रमात इथे थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे
विश्वास साफ